सन्मान्य राजसाहेबांनी जो आदेश दिला होता बिनशर्त पाठिंब्याचा, त्याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समन्वयक म्हणून अनेक नेत्यांची सरचिटणीची नेमणूक झालेली आहे आणि सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले याच्याकरता माझी नेमणूक झाली होती। त्याप्रमाणे काल सांगलीतील बैठक झाली, मेळावा झाला। आज आमच्या कोल्हापूरमधील आमची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि दोन्ही उमेदवार जे त्यांच्याशी बोलणं झालं आणि जे राजसाहेबांनी आम्हाला सूचना केल्या होत्या त्या सर्व ह्या महाराष्ट्र सैनिकांना आम्ही सांगितलेले आहेत की कशा प्रकारे काम करायचंय, कशा प्रकारे तुम्हाला लोकांपर्यंत जायचंय आणि संपूर्ण मान सन्मान ठेवूनच स्वतःचा पक्षाचा तुम्हाला हे काम करायचंय। आता तुमचा मनसेचा नवीन निर्णय झालेला आहे, त्यामुळे मनसेची भविष्यातील राजकीय वाटचाल कशी असेल? भविष्याची आतापर्यंतची वाटचाल सुद्धा अप्रतिम होती। शेवटी राजकारण म्हटलं, व्यवसाय म्हटला किंवा कुटुंब म्हटलं तरी चढ उतारे येत असतात आणि प्रचंड यश जरी सुरुवातीला मिळालं तरी त्याने आम्ही काही अतिउत्साहित झालेलो नव्हतो आणि अपयश जरी मिळालं तरी आम्ही खचून गेलेलो नव्हतो। त्यामुळे वाटचाल म्हणता आमचा नेता राजसाहेब ठाकरे आहे आणि अभिमानाने सांगू शकतो पक्षाचं नाव महाराष्ट्र हनुमान सेनाचं आहे, चिन्ह ही इंजिनच आहे। त्यामुळे आम्हाला कुठली अजून त्या प्रकारची प्रॉब्लेम्स आलेले नाहीत की पक्षही गेला, चिन्हही गेलं, माणसंही गेली, तसं झालेलं नाही। कॅडर उत्तम काम करतोय, नेता राजसाहेबांसारखा स्पष्ट आणि पारदर्शक आहे। जे विचार मनाला पटतात, जे ह्या राज्य हिताचे असतात तेच कायम ते घेत असतात आणि जशी आजपर्यंत आमच्या मागे जनता उभी राहिली तशी भविष्यात राहील। आम्ही सर्वजण अत्यंत ताकदीने संपूर्ण महाराष्ट्रभर काम करू। पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी म्हणजे कमी ताकद आहे असं वाटतंय। पक्ष प्रमुखांचं देखील जरा लक्ष कमी आहे। नाही, असं लोकसभेच्या अनुषंगाने काही असं नसतं। आवडता नावडता असं काही नसतं पक्षाच्या अध्यक्षांना। शेवटी त्यांच्याकरता त्यांनी स्वतःच्या 38व्या वर्षी पक्ष काढलेला आहे आणि 36 जिल्ह्यांमध्ये त्यांचं लक्ष आहे। त्याच्यामध्ये फक्त कशा प्रकारे काही प्रायोरिटीज असतात, पण येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे 36 जिल्हे असतील, सर्व तालुके असतील, तिथे आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक पक्षाचे नेते, पदाधिकारी, सरचिटणीस, इतर महत्वाचे जे पदाधिकारी आहेत ते मेळावे, सभा घेऊन ही जी आता संधी मिळालेली आहे त्याचं उत्तम प्रकारे येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे आपल्याला नियोजन करता येईल ह्याचा आम्ही सर्वजण विचार करतो आणि त्याप्रमाणे काम करतो। तसा मला राजसाहेबांचा आदेशच आहे की आता जी संधी आली आहे त्याचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचा प्रचार कसा होईल आणि ऍट द सेम टाइम आपल्यामुळे आपण ज्यांना पाठिंबा दिलाय त्याच्यामध्ये आपला कसा मोठा वाटा दिसेल आणि जो काम करेल तोच टिकेल, तो नुसता पदावर काम न करता राहणार नाही। लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात मनसे बूस्ट होईल वाटतं? नाही, बूस्ट पहिल्यापासून होती, फक्त त्याच्यामध्ये थोडी मेहनत करण्याची काय म्हणतो आपण ज्याला थोडं नियोजन आणि मेहनत करायचं बाकी होतं। परंतु नक्की आपला प्रश्न बरोबर आहे। नुसतं पश्चिम महाराष्ट्र नाही, 6 महसूल क्षेत्रांमध्ये तुम्हाला मनसेची प्रचंड ताकद दिसेल जी आजपर्यंत होती, परंतु कुठल्या तरी अभावाने ती पुढे याला आमच्यासारखे पदाधिकारी कमी पडले असतील, परंतु भविष्यात तुम्हाला नक्की दिसेल की पूर्ण ताकद आज तुम्हाला महाराष्ट्रात, फक्त पश्चिम महाराष्ट्र नाही तर संपूर्ण ती ताकद आहे, ती होती। म्हणून एकही खासदार नसताना सुद्धा जे आता सर्वोच्च नेतृत्व आहे त्यांची बैठक झाली, एकही खासदार नसताना सुद्धा त्यांनी पाठिंबा मागितला, आपण बिनशर्त पाठिंबा दिला। म्हणजे पक्षाची ताकद आहे, पक्ष नेतृत्वाची ताकद आहे आणि पक्ष नेतृत्व जे बोलतंय त्याच्यावर सत्ताधाऱ्यांचा 100% विश्वास आहे। कारण पक्ष नेतृत्व खुर्ची करता, मुख्यमंत्री पदाकरता कुठल्या प्रकारचे ऍडजस्टमेंट करत नाही। ऍडजस्टमेंट या फक्त महाराष्ट्रातील जनतेच्या भल्या करताच आपण करतोय। महायुतीत दोन्ही उमेदवारांसाठी पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोल्हापूरमध्ये राज ठाकरेंची काय सभा होणार आहे का, यासाठी आपण काय आग्रह किंवा बोलणं झालंय का? नाही, आम्हाला माझ्याशी जे काही बोलणं झालेलं आहे नुसते इकडचे नाही कोल्हापुरातले, तर ज्या क्षणी पाठिंबा जाहीर केला त्याच्यानंतर जेवढे काही उमेदवार आहेत त्यांनी सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला राजसाहेबांची सभा पाहिजे म्हणून सांगितलंय। परंतु आम्ही ते निरोप दिलेले आहेत। जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राजसाहेब स्वतः वैयक्तिक घेणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कळवलं जाईल।